नमस्कार प्रिय प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजची ही व्हिडिओ खूपच रोचक असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कानपूर शहराची संध्याकाळ हळूहळू गडद होत चालली होती। रस्त्याच्या कडेला गर्दी वाढू लागली होती, बाजारात उत्साह होता आणि जागोजागी फेरीवाले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्सुक होते। त्याच वेळी एका पाणीपुरीच्या ठेल्यासमोर एक साधीशी दिसणारी महिला उभी होती। तिने साधी सुती साडी परिधान केली होती, डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा होता आणि डोक्यावर पदर घेतला होता। ती अगदी एक सर्वसामान्य गृहिणी वाटत होती, जणू बाजारात फक्त फेरफटका मारण्यासाठी आली असे। मात्र कोणालाही कल्पना नव्हती की ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून शहराच्या जिल्हाधिकारीच आहेत, ज्या वेषांतर करून जनसामान्यांमध्ये मिसळून त्यांचे दुःख समजून घेण्यासाठी आली होती। मॅडम त्या पाणीपुरीवाल्याच्या ठेल्याकडे गेल्या आणि म्हणाल्या, भाऊ जरा तिखटवाली बनवून द्या। पाणीपुरीवाला हसत म्हणाला, हो मॅडम, अगदी झणझणीत आणि स्वादिष्ट करून देतो। त्याने कुरकुरीत पुरीमध्ये मसालेदार पाणी भरून दिले। पहिल्याच घासात मॅडमला जाणवले की चव खरोखरच अप्रतिम होती। त्यांनी आणखी काही पाणीपुरी खाण्याचा इशारा केला। त्या फेरीवाल्याच्या मेहनतीचे आणि त्याच्या स्वभावातील सौजन्याचे निरीक्षण करत होत्या। अचानक वातावरणात एक तणाव निर्माण झाला। 4 पोलीस कर्मचारी मोटरसायकलवर आले। त्यांच्या गणवेशावर धूळ साचलेली होती आणि त्यांच्या शरीर भाषेत एक प्रकारचा माज दिसत होता। त्यापैकी एकाने पाणीपुरीवाल्याकडे रागाने पाहत विचारले, अरे तुझा ठेला इथे कसा काय आला? किती वेळा सांगितलंय की रस्त्याच्या कडेला अडथळा निर्माण करू नकोस, पण तुझी हिंमत तर पहा। पाणीपुरीवाल्याने हात जोडले आणि विनवणी केली की साहेब, आम्ही गरीब आहोत, हेच करून तर आमच्या कुटुंबाचं पोट भरून खाऊ घालतो। पण पोलिसांना काही ऐकायचे नव्हते। त्यातील एका पोलिसाने ठेल्यावर जोरदार लाथ मारली आणि संपूर्ण पाणीपुरी खाली कोसळली। तिथे जमलेल्या लोकांमध्ये एक भीतीचे वातावरण पसरलं होतं, पण कुणालाही काही बोलायची हिंमत होत नव्हती। मॅडमना हे पाहून संताप आला। त्या पुढे सरसावल्या आणि कठोर आवाजात बोलल्या, हे काय आहे? एका गरीबाची रोजीरोटी अशी उद्ध्वस्त करणे बरोबर आहे का? त्यावर एक पोलीस अधिकारी तिरस्काराने हसला आणि म्हणाला, अहो पहा, समाजसेविका आल्या आहेत। मॅडम तुम्ही तुमच्या घरी जा, हे आमचं प्रकरण आहे। मॅडमने खोल श्वास घेतला आणि तीव्र स्वरात उत्तर दिले, गोरगरिबांवर अन्याय करणे कोणत्या कायद्यात बसते? हे ऐकताच पोलीस अधिकाऱ्याला राग अनावर झाला। तो तावातावाने पुढे आला आणि त्याने मॅडमच्या गालावर जोरदार थप्पड मारली। संपूर्ण परिसर सुन्न झाला। मॅडमचा चष्मा खाली पडला, त्यांच्या गालावर लालसरपणा आला आणि लोक अचंबित होऊन पाहू लागले। कोणालाही विश्वास बसत नव्हता की पोलिसांनी एका महिलेवर हात उचलला होता, पण त्या पोलीस अधिकाऱ्याला याची पर्वा नव्हती। तो उद्धटपणे म्हणाला, बरी आलीस कायदा शिकवायला, चल तुझी जागा इथे नाही, आता थेट पोलीस ठाण्यात ये। त्याने मॅडमचा हात पकडून जबरदस्तीने ओढायचा प्रयत्न केला। मॅडमला आता जाणवत होतं की परिस्थिती हाताबाहेर जात आहे। त्यांनी विचार केला की आता आपली खरी ओळख उघड करावी, पण लगेचच त्या थांबल्या। जर मी आत्ताच सत्य सांगितलं तर हे लोक घाबरून आपला चेहरा लपवतील, चूक लपवतील, पण मला समजून घ्यायचे की सामान्य नागरिकांशी प्रत्यक्षात कसा व्यवहार केला जातो। मला हा प्रयोग थोडा पुढे न्यावा लागेल। त्यांनी कोणताही विरोध केला नाही। पोलिसांनी त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या आणि त्यांना जबरदस्तीने जीपमध्ये बसवलं। रस्त्यात पोलीस आपापसात असभ्य आणि घाणेरड्या भाषेत बोलत होते। अगदी हुशार वाटते ही बाई, नक्कीच कोणत्या मोठ्या घराण्यातून पळून आलेली असेल, कदाचित एखाद्या नेत्यासोबत पळून आली असेल आणि म्हणूनच आता आम्हाला प्रवचन देत होती। चला आता तिला थेट ठाण्यात टाकू, मजात चपू तिला। ठाण्यात पोहोचताच त्यांना लॉकअपमध्ये टाकण्यात आलं। आत काही कैदी आधीच होते। त्यातील एका महिलेने विचारलं, बहीण तुला का पकडले?
मॅडमने एक खोल श्वास घेतला आणि शांतपणे उत्तर दिलं, गरीबाची मदत करण्याचा गुन्हा केला. त्या आता मनात विचार करू लागल्या, जर मी माझी खरी ओळख सांगितली तर लगेचच हा गुंता सुटेल. पण मला बघायचंय की एका सर्वसामान्य नागरिकावर पोलीस काय काय अन्याय करू शकतात. मी आपली ओळख शेवटपर्यंत लपवली पाहिजे. थोड्याच वेळात एक निरीक्षक लॉकअपमध्ये आला. त्याने मॅडमकडे रोखून पाहिलं आणि हसत म्हणाला, बरी आलीस समाज सुधारायला. चल इथे सही कर. लिहून दे की तू सरकारी कामात अडथळा आणलास, नाहीतर पूर्ण रात्र याच गटारासारख्या कोठडीत बसावं लागेल. मॅडम ठामपणे म्हणाल्या, मी काहीही चुकीचं केलं नाही, मग मी सही का करू? यावर इन्स्पेक्टरने संतापाने टेबलावर जोरात हात आपटला. हिम्मत बघायची? अरे शिपाई, हिला हात घेऊन जा आणि नीट समजावून सांग. परिस्थिती आणखी गंभीर होत चालली होती. मॅडम आता एका गलिच्छ दुर्गंधीयुक्त लॉकअपमध्ये होत्या. चारही बाजूला घाणच घाण, पानाच्या लालशा चट्ट्यांनी रंगलेल्या भिंती, मुतारीचा घाण वास आणि कोपऱ्यात साचलेली घाण, हे सगळं असह्य होतं. त्यांच्या शेजारी दोन अन्य महिला बसल्या होत्या, ज्यांच्या डोळ्यात भीती आणि असहायता स्पष्ट दिसत होती. त्यापैकी एका महिलेने हळू आवाजात विचारलं, बहीण तू कोण आहेस आणि पोलिसांनी तुला का पकडलं? मॅडम हळूच हसल्या आणि म्हणाल्या, मी फक्त एका गरीब फेरीवाल्याची बाजू घेतली, हीच माझी चूक. दुसऱ्या महिलेने हताश स्वरात उत्तर दिलं, आमच्यासारख्या गरीब लोकांसाठी या देशात काहीही जागा नाही. पोलीस आम्हाला माणूसच समजत नाही. बघ, तुझ्याकडे पैसे किंवा कोणी मोठा माणूस नसेल तर हे तुला खूप छळतील. मॅडमच्या मनात आता विचार चालू झाला, पोलिसांनी दडपशाही किती भयानक असते हे मला प्रत्यक्ष पाहायला मिळतंय. पण अजूनही मी माझी ओळख उघड करणार नाही. मला पूर्ण सत्य समजून घ्यायचंय. थोड्याच वेळात तोच इन्स्पेक्टर दोन शिपायांसह पुन्हा आला. त्याने मॅडमकडे रोखून पाहिलं आणि उपहासाने म्हणाला, अजूनही तुझा अहंकार गेला नाही का? चल हात पुढे कर आणि कागदांवर सही कर. मॅडम शांत आवाजात म्हणाल्या, मी चुकीचं काही केलेलं नाही, मी सही करणार नाही. इन्स्पेक्टरचा चेहरा रागाने लाल झाला आणि त्याने जवळ उभ्या असलेल्या शिपायाला इशारा केला. अचानक एक शिपाई पुढे आला आणि मॅडमचे केस जोरात पकडून ओढले, ज्यामुळे त्यांचे डोके मागे झुकले. आता जबरदस्ती सही करून घ्या हिच्याकडून, खूप नेतागिरी करते आहे. इन्स्पेक्टर ओरडला. दुःख सहन करत मॅडम म्हणाल्या, हे चुकीचं आहे, हा अन्याय आहे. शिपाई मोठ्याने हसला. बरी आली न्यायाची देवी, इथे आमचाच कायदा चालतो, समजलं? यानंतर त्यांनी मॅडमला जबरदस्तीने पकडले आणि त्यांच्या बोटांनी कागदावर सही करवण्याचा प्रयत्न केला. पण मॅडमने संपूर्ण ताकदीने आपला हात मागे घेतला आणि ठाम आवाजात म्हणाल्या, नाही. इन्स्पेक्टर अजून अधिक संतापला. त्याने आणखी एका शिपायाला बोलवलं आणि म्हणाला, हिचा इगो ठिकाणावर आणा, समजवा तिला नीट. दोन शिपाई पुढे आले. त्यांनी मॅडमला धरले आणि जबरदस्तीने लॉकअपच्या बाहेर ओढले. एका खोलीत नेताच त्यांनी त्यांना जोरात ढकलले, ज्यामुळे त्या जमिनीवर पडल्या. आता सांग, मान्य आहे का की अजून काही करावं लागेल? एक शिपाई गुरकावला. मॅडमने आपले डोके वर उचलले आणि सरळ त्याच्या डोळ्यात नजर रोखली. त्या संतापल्या होत्या, पण संयम राखण्याचा प्रयत्न करत होत्या. तेव्हाच एक शिपाई पुढे आला. त्याने मॅडमला जबरदस्ती उचलले आणि जोरात ढकलले. त्या पुन्हा खाली पडल्या. मग तो एक लाकडी काठी उचलून म्हणाला, आता बघ किती समाजसेवा करतेस. तेव्हाच बाहेरून कोणाच्या वेगाने चालण्याचा आवाज आला. एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आत आला आणि संतापाने विचारलं, इथे काय चाललंय? इन्स्पेक्टर थोडा गडबडला आणि म्हणाला की साहेब, ही बाई खूपच उद्धट आहे, कायद्यांचं उल्लंघन करत आहे, सरकारी कामात अडथळा आणते आहे. अच्छा, आणि म्हणून तुम्ही तिच्यावर बलप्रयोग करत आहात? त्या अधिकाऱ्याने संशयाने विचारले. साहेब, ही खूप हुशार आहे, तिला धडा शिकवणं गरजेचं आहे. DM मॅडमने त्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात सरळ पाहिलं आणि ठाम स्वरात म्हणाल्या, तुम्हाला जर कायद्याची थोडी जरी समज असेल तर तुम्हाला माहीत असेल की कोणत्याही स्त्रीला विनाकारण असे टॉर्चर करणे बेकायदेशीर आहे. अधिकारी काही क्षण शांत राहिला. मग त्याने इन्स्पेक्टरकडे बघून विचारलं,
बिन पुराव्याने हिला का अडवून ठेवलंय? इन्स्पेक्टर अस्वस्थ झाला. साहेब, आम्ही हिला रस्त्यावर भांडताना पकडलं. ही लोकांना भडकवण्याचं काम करत होती. अधिकाऱ्याने खोल श्वास घेतला आणि मॅडमकडे पाहिलं. ठीक आहे, हिला इथे ठेवू नका. काही तासांनी सोडून द्या. इन्स्पेक्टरला ते आवडलं नाही, पण आदेश पाळण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. मॅडमला पुन्हा लॉकअपमध्ये टाकण्यात आलं. आता त्या विचार करू लागल्या की त्यांना स्वतःची खरी ओळख उघड करावी का, की अजून थोडा वेळ थांबावं. दरम्यान पोलिसांनी त्यांना त्रास देण्यासाठी दुसऱ्या युक्त्या वापरण्यास सुरुवात केली. त्यांनी मुद्दाम त्यांना एक अशुद्ध दुर्गंधीयुक्त ब्लँकेट दिलं, जे कदाचित कित्येक महिने धुतलेलं नव्हतं. खाण्यासाठी सडलेलं उरलेलं अन्न दिलं, जे कुत्रे सुद्धा खाणार नाही. पण मॅडमच्या चेहऱ्यावर कोणताही त्रास दिसत नव्हता. त्यांनी सर्व काही सहन करण्याचा निर्धार केला होता, कारण त्यात जाणून घ्यायचं होतं की सामान्य जनतेला कशा प्रकारे अन्याय सहन करावा लागतो. सकाळ झाली. इन्स्पेक्टर पुन्हा लॉकअपमध्ये आला आणि उपरोधाने म्हणाला, अरे, आज तुझी नशिबाने साथ दिलीये. चल, तुझी जामीन मंजूर झाली. माझी जामीन? मॅडमने आश्चर्याने विचारले. हो, तुझ्यासारख्या लोकांना वाचवायला कोणीतरी मूर्ख आलाय. इन्स्पेक्टर हसत म्हणाला. मॅडम उठल्या आणि बाहेर आल्या. तिथे एक पत्रकार उभा होता, ज्याने त्यांच्याबद्दल ऐकले होते आणि त्यांच्यासाठी आवाज उठवायला तिथे आला होता. मॅडम, तुमच्यावर कोणता आरोप आहे? पत्रकाराने विचारलं. मॅडम हलक्याशा हसून म्हणाल्या, काही नाही, फक्त माणुसकी दाखवल्याची शिक्षा झालीये. आता त्या विचार करत होत्या, आपली खरी ओळख सांगण्याची हीच योग्य वेळ आहे का? त्या अजूनही लॉकअपच्या बाहेर उभ्या होत्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही भीतीची किंवा अस्वस्थतेची छटा नव्हती. त्या पत्रकाराच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी शांतपणे पोलीस स्टेशनच्या परिसराकडे पाहत होत्या. त्यांना दिसले की काही गरीब लोक आपली तक्रार नोंदवण्यासाठी आले होते, पण पोलिसांनी त्यांना धमकावून बाहेर हाकलले. एक वृद्ध महिला रडत होती. साहेब, माझ्या मुलाला विनाकारण पकडलंय. मी हात जोडते, कृपया करून माझं ऐका. पण तिथे बसलेल्या दरोग्याने तिच्याकडे पाहिलंही नाही. उलट तो गुरकावला, सोडून दे इकडून, नाही तर तुलाही आत टाकीन. मॅडमच्या रागाचा कडेलोट झाला, पण त्या अजूनही स्वतःला रोखून होत्या. त्यांना आपल्या ओळखीचा खुलासा करण्यासाठी योग्य वेळ हवी होती. एवढ्यात एक शिपाई त्यांच्याकडे आला. तो पत्रकाराच्या प्रश्नांपासून बचाव करण्यासाठी मॅडमला लवकर हटवायच्या प्रयत्नात होता. चल, निघ इथून, तुला जामीन मिळालाय, आता नाटक करू नकोस. तो गुरकावला. मॅडमने खोल श्वास घेतला आणि शांतपणे विचारले, जामीन कोणी दिला? तुझ्या बापाने नाही दिला, कोणीतरी आलंय. तुला काय करायचंय? शिपाई हसत म्हणाला. पत्रकाराने त्वरित विचारलं, मॅडम, तुम्हाला कोणत्या आधारावर अटक करण्यात आली? पोलिसांनी तुमच्यासोबत काही गैरवर्तन केलं का? मॅडम काही क्षण शांत राहिल्या. मग त्या हलकसं हसल्या आणि म्हणाल्या, आता वेळ आलीये. त्या पटकन खिशातून फोन काढतात आणि कोणाला तरी कॉल करतात. फोनच्या दुसऱ्या टोकावरून आवाज आला, जी मॅडम, आदेश द्या. हे ऐकताच पोलिसांचा गोंधळ उडाला. अजून काही क्षणापूर्वी रुबाबात उभा असलेला इन्स्पेक्टर एकदम सावध झाला. त्याने जवळच्या शिपायाला हळूच विचारले, अरे, ही बाई नक्की कोण आहे? साहेब, आधी वाटलं गरीब असेल, पण आता शंका येते. कुठली तरी मोठी अधिकारी वाटते. शिपाई चिंतेने म्हणाला. मॅडमने फोनवर स्पष्ट आदेश दिला, 5 मिनिटात संपूर्ण DM ऑफिसची टीम घेऊन पोलीस स्टेशनवर या. इन्स्पेक्टरच्या कपाळावर घाम फुटला. तो घाबरून पुटपुटला, अरे, ही काहीतरी मोठी अधिकारी निघाली बहुतेक. थोड्याच वेळात संपूर्ण पोलीस ठाण्यात खळबळ माजली. सायरन वाजवत सरकारी गाड्या पोलीस स्टेशनच्या बाहेर आल्या. सर्वप्रथम एका मोठ्या अधिकाऱ्याने गाडीतून उतरताच बाकीचे अधिकारीही उतरले. मग मॅडम एक पाऊल पुढे आल्या आणि ठाम आवाजात म्हणाल्या, मी जिल्हाधिकारी आहे. इतकं ऐकताच इन्स्पेक्टर आणि बाकीचे वरिष्ठ अधिकारी एकदम हादरले. इन्स्पेक्टरच्या पायांना कंप सुटला, डोळे विस्पारले गेले आणि तो एक शब्दही बोलू शकला नाही. जे पोलीस कालपर्यंत DM मॅडमला मारहाण करत होते, अपमान करत होते, तो आता स्वतःच्या कर्माबद्दल पश्चाताप करत उभे होते.
पत्रकाराने त्वरित कॅमेरा ऑन केला आणि म्हणाला, या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यालाच पोलिसांनी मारहाण केली, त्यांना तुरुंगात टाकलं. या जिल्ह्यात पोलिसांचाच कायदा चालतो का? मॅडमने एक खोल श्वास घेतला आणि ठाम आवाजात म्हणाल्या, आज माझ्या डोळ्यांसमोर हे स्पष्ट झाले की सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात कशा प्रकारे छळलं जातं. गरीब लोकांचं म्हणणं ऐकलं जात नाही. महिलांशी गैरवर्तन केलं जातं. पोलीस स्वतःला या देशाचे मालक समजत आहे. पण आता हे सगळं बंद होईल. इन्स्पेक्टर गुडघ्यांवर बसला आणि गयावया करू लागला, मॅडम, कृपया आम्हाला माफ करा. आम्हाला माहीत नव्हतं की तुम्ही. मॅडमने रागाने त्याचा शब्द अर्ध्यातच तोडला. जर मी डीएम नसते तर? मग तुम्ही मला असंच मारहाण केली असती? असाच अपमान केला असता? गरिबांना, महिलांना असाच त्रास दिला असता? संपूर्ण पोलीस ठाण्यात निसर्ग शांतता पसरली. जे पोलीस कालपर्यंत रुबाबात वागत होते, लोकांना दम देत होते, ते आता एक शब्दही बोलू शकत नव्हते. मॅडमने फोन उचलला आणि स्पष्ट आदेश दिले, सर्व दोषी पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा आणि त्यांच्यावर कठोर कारवाईला सुरू करा. आजपासून या जिल्ह्यात कोणत्याही सामान्य नागरिकांवर अन्याय होणार नाही. इन्स्पेक्टरसह सर्व पोलीस कापायला लागले. त्यांना समजलं होतं की त्यांचं करिअर आता संपलं आहे. पूर्ण पोलीस ठाणे निर्जीव झाल्यासारखं वाटत होतं. जे पोलीस कालपर्यंत डीएम मॅडमला थप्पड मारत होते, त्यांच्याशी बेशर्मीने वागत होते, तेच आता गुडघ्यांवर बसून माफीनामा मागत होते. इन्स्पेक्टरच्या होटांना कंप सुटला होता. त्याचा चेहरा पांढरट झाला होता. तो हात जोडून वारंवार म्हणत होता की मॅडम, आम्हाला माफ करा, आम्हाला खरंच माहीत नव्हतं. पण डीएम मॅडमच्या चेहऱ्यावर अजूनही तीच कठोरता होती, तीच तेजस्विता जी एका प्रामाणिक अधिकाऱ्यात असते. त्या थंड आवाजात म्हणाल्या, जर मी जिल्हाधिकारी नसते तर तुम्ही मला अशीच मारहाण केली असती? अशाच प्रकारे एका गरीब स्त्रीला शिव्या दिल्या असत्या? इन्स्पेक्टर शांतपणे खाली मान घालून उभा होता. त्याच्याकडे उत्तरच नव्हतं. पण त्याच्या बाजूला उभ्या काही पोलिसांच्या चेहऱ्यावर अजूनही घमेंड दिसत होता. त्यांना अजूनही विश्वास बसत नव्हता की ते एवढ्या मोठ्या संकटात सापडले आहेत. मॅडमने आजूबाजूला पाहिलं. पत्रकार लाईव्ह रिपोर्टिंग करत होते. कॅमेरे ऑन होते. संपूर्ण घटना मीडियामध्ये झळकू लागली होती. मॅडमने खोल श्वास घेतला आणि जोरात म्हणाल्या, सर्वांनी ऐकून ठेवा. आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला साक्ष राहील की या पोलीस ठाण्यात कसा अत्याचार चालायचा. मी स्वतः पाहिलं आहे की एका वृद्ध महिलेचा अर्ज ऐकून घेतला नाही. एका गरीब कामगाराची तक्रार पोलिसांनी फेटाळून लावली आणि मलाच तुरुंगात टाकून मारहाण करण्यात आली. हाच का न्याय? इतकं बोलताच आयुष्यभर अन्याय सहन केलेले अनेक गरीब लोक पुढे आले. ते रडत रडत सांगू लागले, हे पोलीस पैसे घेतात, खोट्या केसांमध्ये अडकवतात, आमच्या मुलींना त्रास देतात. पोलीस ठाण्यात आता फक्त रडणाऱ्या लोकांचा आवाज ऐकू येत होता. एक वृद्ध माणूस मोठ्याने ओरडला, आमच्या गरिबांसाठी न्याय नाही का? डीएम मॅडमच्या डोळ्यात आता स्पष्ट संताप दिसू लागला. त्यांनी लगेचच आपल्या अधिकाऱ्यांना आदेश दिले, या सर्व पीडित लोकांच्या तक्रारी नोंदवा आणि हे सुनिश्चित करा की आजपासून या जिल्ह्यात कोणालाही विनाकारण त्रास दिला जाणार नाही. पोलिसांच्या नावाखाली दादागिरी आता खपवून घेतली जाणार नाही. यानंतर त्यांनी फोन उचलला आणि थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. हॅलो सर, मी या जिल्ह्याचे डीएम बोलते. मी स्वतः पोलिसांचा अन्याय सहन केला आहे. मला स्वतःला या ठाण्यात बेदम मारहाण झाली. मी या संपूर्ण पोलीस ठाण्याची चौकशी मागते आणि दोषी पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची विनंती करते. इन्स्पेक्टरची अवस्था आता अत्यंत वाईट झाली होती. त्यांच्या हातापायांना बधीरपणा आला होता. त्याने शेजारी उभ्या असलेल्या शिपायाला हळू आवाजात कुजबुजत म्हटलं, आता पश्चाताप करून काही उपयोग नाही. काही वेळेतच जिल्ह्याचे सर्वात मोठे अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले. ते डीएम मॅडम समोर झुकत म्हणाले, मॅडम, या घटनेबद्दल आम्ही लाजिरवाणं वाटतं. जे काही घडलं ते अत्यंत निंदनीय आहे. आम्ही खात्री देतो की दोषी पोलिसांवर कठोर कारवाई केली जाईल.
मॅडमने खोल श्वास घेतला आणि ठाम आवाजात उत्तर दिले, मला या पोलीस ठाण्यात प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे लावले गेले पाहिजेत, जेणेकरून कोणत्याही व्यक्तींवर अन्याय होणार नाही. मी स्वतः याची पाहणी करीन. यानंतर त्यांनी इन्स्पेक्टरकडे रोखून पाहिलं आणि कठोर आवाजात म्हणाल्या, तू आपल्या वर्दीची इज्जत राखली नाहीस. तुझी नोकरी तर गेलीच आहे, पण आता तुरुंगातही जावंच लागेल. इन्स्पेक्टरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मॅडमच्या पायांवर कोसळला आणि गयावया करू लागला, मॅडम मला माफ करा. माझी बायको आणि मुलं उपाशी मरती. माझी आई आजारी आहे. मी उद्ध्वस्त होईल. पण DM मॅडमच्या चेहऱ्यावर कोणतीही दया नव्हती. त्या थंड आवाजात म्हणाल्या, जेव्हा तू एका सामान्य स्त्रीला मारहाण केली होतीस, तेव्हा तुला तुझ्या कुटुंबाची आठवण झाली होती का? जेव्हा तू गरीब लोकांकडून लाच घेत होतास, तेव्हा तुला तुझ्या आईचा विचार आला होता का? संपूर्ण पोलीस ठाणे निर्जीव झाल्यासारखं शांत झालं. इन्स्पेक्टर डोळे झाकून उभा होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण आता काहीच बदलता येणार नव्हतं. DM मॅडमने मीडियाकडे पाहिलं आणि ठामपणे म्हणाल्या, मला आज हा संदेश द्यायचा आहे की कोणीही कायद्याच्या वर नाही. जर पोलीस जनतेचे रक्षक बनले तर त्यांना सन्मान मिळेल, पण जर त्यांनीच अत्याचार केला तर त्यांच्यासाठी या यंत्रणेत कोणतीही जागा नाही. आता पूर्ण जिल्ह्यात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला होता. लोक DM मॅडमच्या धैर्य आणि प्रामाणिकपणाची प्रशंसा करत होते आणि दुसरीकडे दोषी पोलिसांना त्यांच्या कर्माची शिक्षा देण्यासाठी तयारी सुरू झाली होती. वेळ निघून गेला होता, पण पोलिसांच्या डोळ्यात अजूनही भीती आणि पश्चाताप स्पष्ट दिसत होता. DM मॅडमचा हा निर्णय आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला होता. मीडियाचे कॅमेरे त्यांच्या भोवती सतत फिरत होते, पण मॅडमने कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा विचारही केला नाही. त्या फक्त कठोर कारवाईच नव्हे तर न्यायाचं जिवंत उदाहरण बनल्या होत्या. जिल्ह्यात एक नवीन हवा वाहू लागली होती. लोक आता पोलिसांना भीतीने पाहण्याऐवजी त्यांच्याकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा करू लागले होते. अधिकारी आता गुन्हेगारांना वाचवण्यासाठी नाही तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास बाध्य झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांना हे स्पष्ट करून दिले होते की जर कोणाकडे सत्ता असेल तर तो तिचा गैरवापर न करता लोकांच्या भल्यासाठीच ती वापरे. या घटनेनंतर पोलीस विभागात मोठे बदल झाले. जुने पोलीस अधिकारी जे आपल्या सत्तेचा गैरवापर करत होते त्यांना निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी नवे, प्रामाणिक आणि लोकसेवेसाठी समर्पित अधिकारी नेमले गेले. DM मॅडम यांनी हे निश्चित केलं की प्रत्येक अधिकारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडेल आणि जर कोणी चुकीचं वर्तन केले तर तो कोणत्याही परिस्थितीत वाचू शकणार नाही. काही दिवसांनंतर एका सकाळी DM मॅडम माध्यमांसमोर आल्या आणि एक निवेदन दिले. मला हे पाहून आनंद होतोय की या जिल्ह्यात आता लोकांचा पोलिसांवरील विश्वास वाढत आहे, पण हे समजून घेण्याची वेळ आली आहे की आपल्याला आपले पद केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठीच नाही तर लोकांच्या भल्यासाठीही वापरावं लागेल. आता आपल्याला अधिक मेहनत घ्यावी लागेल जेणेकरून प्रत्येक नागरिकांपर्यंत आपली सेवा पोहोचू शकेल आणि त्यांना हे जाणवेल की पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत. त्यांच्या या शब्दांनी संपूर्ण जिल्ह्यात नव्या आशेचा किरण निर्माण झाला. आता लोक पोलिसांना घाबरण्याऐवजी त्यांच्या सोबत उभे राहू लागले होते. त्यांना समजले होते की जर त्यांनी सत्य बोलले तर त्यांच्या पाठीशी DM मॅडम सारखी प्रामाणिक अधिकारी उभी राहील. दुसरीकडे दोषी पोलीस अधिकारी आपल्या शिक्षेचा सामना करत होते. त्यांना हे जाणवलं होतं की त्यांनी खूप मोठी चूक केली आहे. एक अशी चूक ज्यामुळे केवळ त्यांचे करिअरच नाही तर त्यांच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसला आहे. DM मॅडम यांच्या कठोर निर्णयामुळे त्यांना शिकवण मिळाली होती की जर तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर करा तर एक दिवस तीच शक्ती तुमच्या विरोधात जाईल. ही घटना दुःखद असली तरी तिने समाजाला एक मोठा धडा शिकवला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रामाणिकपणा आणि न्याय.
समाजात कोणीही कायद्याच्या वर नाही, मग तो अधिकारी असो किंवा सामान्य नागरिक. जोपर्यंत एखादा व्यक्ती आपल्या अधिकारांचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत त्याला खरा मान मिळू शकत नाही. DM मॅडम यांनी केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा दिली नाही, तर गोरगरीब आणि दुर्बल लोकांना त्यांचे हक्कही मिळवून दिले. त्यांनी हे दाखवून दिलं की समाजात बदल घडवायचा असेल तर आपणच पुढाकार घ्यायला हवा. आपण इतरांकडून बदलाची अपेक्षा करण्याऐवजी स्वतः काहीतरी केलं पाहिजे. ही संपूर्ण घटना आपल्याला शिकवते की आपल्याला आपल्या कर्तव्याच्या पालनात भीती बाळगण्याची गरज नाही. मग समोर कोणताही शक्तिशाली व्यक्ती असो, प्रामाणिक प्रयत्न आणि सत्याच्या मार्गाने चालल्यास कोणतीही मोठी समस्या सोडवता येऊ शकते. आपल्या जीवनात सत्य, प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठा ठेवली तरच आपण एक सक्षम आणि न्यायप्रिय समाज निर्माण करू शकतो. या गोष्टीतून आपण हेही शिकतो की समाजात बदल घडवण्याची ताकद आपल्यामध्येच आहे. जर आपण चुकीला सहन करणे थांबवले आणि सत्याचा पाठपुरावा केला तर हळूहळू सत्य आणि न्यायाचीच विजय होईल. कुणा एका व्यक्तीने घेतलेला योग्य निर्णय संपूर्ण समाजाला नवीन दिशा देऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की आपण कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे, मग आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असलो तरीही. कारण न्याय आणि सत्याचा विजय हा संपूर्ण समाजाच्या हितासाठी आवश्यक आहे. समाजात खरे परिवर्तन घडवायचे असेल तर फक्त एक ठाम संकल्प आणि प्रामाणिक प्रयत्न पुरेसे असतात. तर मित्रांनो, आपल्याला आजची ही कथा कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.